आता किती वर्ष झाले बघा, आपलं स्वातंत्र्यापूर्वीपासून या मुंबईत आणि ठाण्यामध्ये देखील मला या ठिकाणी एक समाधान आणि आनंदही आहे की सर्व जे मुंबईचे गोविंदा आहेत, हे गोविंदा ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या गोविंदाला सलामी दिल्याशिवाय आपली गोविंदा पथक पुढे जात नव्हती. कारण गोविंदाला, गणपतीला, इतर उत्सवांना व्यापक स्वरूप धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलं आणि नेहमी ते पाठीशी खेळाडूंच्या राहायचे. जसे आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब देखील खेळाडूंच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून कोणीतरी याचा पाठीराखा असला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की हा खेळ मोठा झाला, हा आता वाढत चाललाय आणि आज हा 7 समुद्रापलीकडे जगभरामध्ये आपला गोविंदा जातोय. स्टार स्पोर्ट्स जे आहे त्यांनी आणि यांनी या खेळाला आज खऱ्या अर्थाने जी काही प्रसिद्धी दिली आहे, सहभाग घेतला आहे, मैं स्टार स्पोर्ट्स देखील मनापासून अभिनंदन करतो. स्टार स्पोर्ट्स के सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, आपका अभिनंदन करता हूं. और सभी टीम के लिए मिका जी का शो भी होगा, ऐसे मिका जी ने कहा भी. और इसलिए मैं कहूंगा कि आपको बहुत बहुत धन्यवाद. मैं इतना ये भी कहूंगा कि इस वर्ष गोविंदा टूर्नामेंट में 32 गोविंदा है, 32 के 16 यहाँ पर क्वालिफाई, 32 गोविंदा टीम में 32,000 गोविंदा, जिनमें से 16 टीमों ने फाइनल में जगह बनाई है. सभी खिलाड़ियों को मैं शुभकामनाएं देता हूं. इस प्रो गोविंदा ने दहीहांडी में क्रांतिकारी परिवर्तन लाया हुआ है. मिट्टी पर खेलने वाला ये जो दहीहंडी उत्सव आज मैट पर हम खेल रहे हैं, ये बहुत ही बड़ी बात है. आणि खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन की हा गोविंदा जो आहे, ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा एक सांघिक भावनेने आपण खेळतो. एकावर एक आपण थर लावत जातो. मगाशी मी बघितलं आपले जय जवान सातारा सिंगम टीम असे वरती चढत होते जसे तानाजी मालुसरेच्या सैनिक घोरपडीला धरून पकडून वरती जातात तसे. तुमच्या हातात काही नव्हतं, तुम्ही असेच चालत होतो, वरती जात होता. खरं म्हणजे एक साहसी खेळ जो आहे तो या गोविंदाच्या माध्यमातून आपण पाहतो. साहस काय असतं आणि साहसी खेळात पण आपण याचं रूपांतर केलंय. आणि या गोविंदा उत्सवाला एक जागतिक आणि याची व्यापकता वाढवण्यासाठी शासन, सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की यामध्ये आपल्याला गोविंदाचा इन्शुरन्स काढायचा आहे. 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स आपल्या सरकारने काढलेला आहे. आणि त्याचबरोबर या खेळाला सुट्टी नव्हती पहिली. या गोविंदाच्या दिवशी आपल्या सरकारने सुट्टी देखील जाहीर केली आणि याचा आनंद आणखी मोठा झाला पाहिजे याचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या गोविंदाचं, या प्रो गोविंदाचं मनापासून आपल्याला मी स्वागत पण करतो, शुभेच्छा देतो. प्रो कबड्डी आली, प्रो गोविंदा आला, पण पॉलिटिक्समध्ये पण प्रो पॉलिटिक्स आलं पाहिजे. ते आले प्रो ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. पण एक आपल्याला सांगतो, आम्ही जे करतो ते प्रॅक्टिकल, पॉझिटिव्ह आणि सर्वसामान्यांसाठी. आज देखील मी साताऱ्याहून आलो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा करून आलो आणि इथं आल्यानंतर बघितलं की सातारा टीम जिंकते. त्यामुळे सातारा ही माझी जन्मभूमी आहे आणि सातारा ही शूरांची आणि वीरांची भूमी आहे. आणि म्हणून मी आपल्या सातारा टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आता आपले स्पेनला पण पाठवतो ना आपण गोविंदा, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात.
आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 60 आपल्या गोविंदांना आपण स्पेनला देखील पाठवतो सलामी द्यायला, महाराष्ट्राकडून सलामी द्यायला. मी समन्वय समितीचं पण अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये खूप काम केलं, मनापासून काम केलं. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की याच्यासाठी कोणीतरी पाठपुरावा करायला लागतो, त्याला कष्ट घ्यायला लागतात. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. पूर्वेश तुझंही अभिनंदन करीन. इकडे व्हीएम पण आहे, तो पण आहे ना.